नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला आपण इयत्ता 11वी अर्थशास्त्र विषयातील अभ्यासक्रमातील लोकसंख्या विस्फोटावर प्रतिबंधक उपाय या संकल्पनेचा आपण विचार करणार आहोत. विद्यार्थ्यांनो, लोकसंख्या वाढ ही आर्थिक विकासातील एक महत्त्वाचा अडथळा मानला जातो. कारण आपल्या देशाच्या आर्थिक विकासामध्ये जे काही अडथळे निर्माण होत आहेत, त्यातील लोकसंख्या वाढ हा एक महत्त्वाचा आणि मोठा अडथळा असलेला दिसून येतो. देशाचा आर्थिक विकास जर घडवून आणावयाचा असेल तर आपल्या देशाची ही वाढलेली लोकसंख्या आहे, ही लोकसंख्या नियंत्रित करणं फार महत्त्वाचं आहे. भारतातील लोकसंख्या वाढ नियंत्रित झाल्यास आपल्या देशाचा आर्थिक विकास जो आहे तो आर्थिक विकास वेगानं घडून येऊ शकतो. म्हणून भारतातील लोकसंख्या विस्फोटावर पुढील काही प्रतिबंधात्मक उपाय सुचवलेले आहेत. त्यातला पहिला उपाय आहे तो म्हणजे आर्थिक उपाय. आता भारतातील लोकांच्या राहणीमानाचा दर्जा जर सुधारावयाचा असेल तर आर्थिक उपायांचा अवलंब करणं फार महत्त्वाचं आहे. कारण आर्थिक उपायामुळे लोकांच्या राहणीमानाचा दर्जा वाढून लोकसंख्येतील वाढ रोखली जाऊ शकते. कारण देशातील लोकांचे राहणीमान जेवढं सुधारेल, देशातील लोकांच्या रोजगाराच्या संधीत जेवढी वाढ होईल, उत्पन्न आणि संपत्तीचे जेवढे समान वाटप होईल, तेवढी लोकसंख्या वाढ नियंत्रणात राहण्यास मदत होते. कारण आर्थिक उपायामुळे लोकांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारतो आणि लोकसंख्येतील वाढ या आर्थिक उपायामुळे रोखली जाऊ शकते. त्यासाठी काय केलं पाहिजे तर औद्योगिक क्षेत्राचा विस्तार केला पाहिजे. औद्योगिक क्षेत्राचा जर विस्तार केला, देशातील लोकांच्या रोजगाराच्या संधीत जर वाढ घडवून आणली, देशातील लोकांचे दारिद्र्य दूर करण्याचा प्रयत्न केला आणि उत्पन्न व संपत्तीचे जर समान वाटप केले तर आपल्या देशातील लोकसंख्या वाढ जी आहे ही वाढ रोखली जाऊ शकते. त्यानंतर दुसरा उपाय आपणाला विचारात घेता येईल तो म्हणजे सामाजिक उपाय. देशातील लोकांमध्ये निरक्षरता, अंधविश्वास, रूढी व परंपरा, महिलांना देण्यात आलेले निम्न स्थान इत्यादीमुळे लोकसंख्या वाढ जास्त प्रमाणामध्ये होऊ शकते. शिक्षणाचा विस्तार घडवून आणल्यास, महिलांच्या दर्जात सुधारणा घडवून आणल्यास, लग्नांची किमान वयोमर्यादा वाढवल्यास लोकसंख्येतील विस्फोट ही समस्या जी आहे ही समस्या काही प्रमाणात रोखली
जाऊ शकते. त्यामुळे लोकसंख्येतील विस्फोट ही एक सामाजिक व आर्थिक समस्या असून निरक्षरता, अंधविश्वास, रूढी, परंपरा, महिलांना देण्यात आलेले निम्न स्थान इत्यादीशी संबंधित आहे. सामाजिक उपायामध्ये शिक्षणाचा विस्तार घडवून आणणे, महिलांच्या दर्जात सुधारणा घडवून आणणे, लग्नाची किमान वयोमर्यादा वाढवणे या उपायांचा अवलंब करणे महत्त्वाचे मानले जाते. त्यानंतर पुढचा जो उपाय आहे तो म्हणजे भारतातील लोकसंख्या धोरण. आपल्या भारतामध्ये 1951 मध्ये 36 कोटी एवढी लोकसंख्या होती. ही लोकसंख्या 2001च्या जनगणनेनुसार 121.02 कोटीपर्यंत वाढलेली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या लोकसंख्येचे नियंत्रित करण्यासाठी भारताने लोकसंख्येविषयक धोरण अवलंबले गेले की त्याद्वारे लोकसंख्या नियंत्रित राहण्यास मदत होईल. भारतातील लोकसंख्येचे धोरण जे आहे ते खालील कार्यक्रमाद्वारे राबवलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजेच लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी भारतात काही कार्यक्रम हाती घेण्यात आले. त्यामध्ये कोणते कार्यक्रम हाती घेण्यात आले तर कुटुंब नियोजन कार्यक्रम हाती घेण्यात आला. भारतात एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेली लोकसंख्या नियंत्रित करण्याच्या उद्देशाने भारत सरकारने सन 1952 मध्ये कुटुंब नियोजन कार्यक्रम हाती घेण्यात आला. म्हणजेच भारत सरकारने लोकसंख्या वाढ नियंत्रित करण्यासाठी सन 1952 मध्ये कुटुंब नियोजन कार्यक्रम अवलंब करण्यात आला. आता कुटुंब नियोजन म्हणजे काय तर नियोजित पालकत्व होय. म्हणजेच पूर्वीच्या काळामध्ये जी जास्त अपत्य जन्माला घालण्याची वृत्ती लोकांची होती, यामध्ये सुधारणा घडवून आणून एक कुटुंब एक अपत्य यासारख्या धोरणाचा अवलंब करणं हे कुटुंब नियोजनामध्ये अभिप्रेत आहे. आता कुटुंब नियोजन कार्यक्रमामध्ये एक उपाय म्हणून संतती नियमनाबाबत निर्णय घेऊन पालक होण्याची संधी घेता येते. लोकांमध्ये जागरूकतेचा अभाव, धार्मिक गैरसमज व सरकारचे अस्थिर धोरण या कारणामुळे आपल्या देशात कुटुंब नियोजन कार्यक्रम फारसा यशस्वी झाला नाही. सन 1952 मध्ये कुटुंब नियोजन कार्यक्रम राबवला गेला असला तरी या कुटुंब नियोजन कार्यक्रमाला पाहिजे त्या प्रमाणामध्ये यश आलेलं नाही. कुटुंब नियोजन कार्यक्रमाला आलेलं अपयश पाहता भारत सरकारने 1979 मध्ये कुटुंब कल्याण कार्यक्रम हे धोरण अवलंबले. 1979 मध्ये नियोजन कार्यक्रमाचे समांतरण कुटुंब कल्याण कार्यक्रम असे करण्यात आले. या कुटुंब कल्याण कार्यक्रमाअंतर्गत कुटुंब नियोजनाच्या सेवा, माता बालक आरोग्य व आहार सुविधा ज्या आहेत या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यानंतर राष्ट्रीय लोकसंख्या विषयक धोरण अवलंबण्यात आले. सन 2000 मध्ये लोकसंख्येच्या गुणवत्तेत वाढ करणे व लोकसंख्या नियंत्रित करणे या उद्देशाने हे राष्ट्रीय लोकसंख्या विषयक धोरण
अंमलात आणले गेले. या धोरणाला जरी पाहिजे त्या प्रमाणात यश आले नसले तरी राष्ट्रीय लोकसंख्या विषयक धोरण हे लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी चांगला उपाय म्हणून त्याचा अवलंब करणं महत्त्वाचं ठरतं. या धोरणाअंतर्गत मानवी विकास शैक्षणिक सुविधांमध्ये प्राप्त होतो. महिलांमध्ये साक्षरता दर वाढवणे, जन्मदर कमी करणे, बाल मृत्यूदर कमी करणे, लोकसंख्येचे नियंत्रण ठेवणे याकरिता मानव संसाधन हे विकासाचे योगदान आहे. मानवी संसाधनाच्या विकासामुळे आयुर्मान व साक्षरता दर यामध्ये सुधारणा होते. त्यामुळे जगण्याचा दर्जा सुधारण्यास मदत होते. मानवी विकासामुळे मानवी उत्पादकता वाढते. मानवी विकास जो आहे हा विकास संकल्पना सर्वाधिक स्वरूपाची आहे. तो कमी विकसित व उच्च विकसित देशांना उपयुक्त ठरतो. म्हणून यासारख्या धोरणाचा अवलंब आपल्या देशातील लोकसंख्या वाढ नियंत्रित करण्यासाठी करणं क्रमप्राप्त ठरतं. आता आपण या आजच्या तासाला आपल्या देशामध्ये लोकसंख्या वाढ नियंत्रित करण्यासाठी जे उपाय सुचवलेले आहेत या उपायांचा आपण विचार केलेला आहे. या लोकसंख्या भारतातील लोकसंख्या या भागामध्ये आपण आपल्या देशामधील लोकसंख्या वाढ कशी वाढत गेली, लोकसंख्या वाढीच्या बाबतीत वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी सांगितलेले सिद्धांत, आपल्या देशामध्ये जी लोकसंख्या वाढ झालेली आहे हे लोकसंख्या वाढीसाठी कोणती कारणे कारणीभूत आहेत, त्याचबरोबर आपल्या देशामध्ये जो मृत्यूदर आहे हा मृत्यूदर कमी होण्याच्या पाठीमागे कोणती कारणे कारणीभूत आहेत, या अशा वेगवेगळ्या भागांचा आपण या तासाला आपण विचार केलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो, जे लोकसंख्येच्या बाबतीमध्ये जे प्रकरण होतं किंवा जो भाग होता तो भाग इथं संपलेला आहे. आपण या भारतातील लोकसंख्या या भागामध्ये आपल्या देशामध्ये लोकसंख्या वाढीची समस्या किती भयानक आहे या बाबीचा आपण विचार केलेला आहे. तर राहिलेला जो भाग आहे तो भाग आपण नंतरच्या तासाला विचारात घेऊया. धन्यवाद. आणि जरी शासनाने 11वीच्या विद्यार्थ्यांना 12वीच्या वर्गात पास करण्याचा निर्णय घेतला असला तरी एक अभ्यासाचा भाग म्हणून आम्ही आपल्या सर्व 11वीच्या अभ्यासक्रमातील सर्व भागांचा विचार या ठिकाणी करतोय. वेळ असेल त्या वेळेस घेतलेला भाग आहे तो भाग अभ्यासा. हा भाग अभ्यासल्यानंतर आपल्याला विषय अधिक सोपा वाटेल या हेतूने हा अभ्यासक्रम घेण्याचा प्रयत्न केला जातोय.